जेली. हां जेली. हा अँगल ॲक्यूट आहे असं. काही काही वेळेला ती अँटेरियर ट्रकियल वॉलला ॲबट होऊ शकते. अशी ट्यूब घातली की ह्याच्यामध्ये स्टॅबिलायझिंग रॉड घालायचा सो दॅट द लेंथ विल इन्क्रीज. आता हे कनेक्शन जरा खूप टाईट बसत नाही आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम थोडा येईल काढायसाठी. हां तर मग हे असं पुढे घालायचं आणि हा मागे ओढायचा आणि मग ही ट्यूब दिसायला लागली तोंडात की एका हाताने यू स्टॅबिलाइज द ट्यूब अँड ट्यूब. मग त्यावेळेला मग स्टॅबिलायझिंग रॉड काढून घ्यायचा. सो ब्लाइंडली करा. ब्लाइंडली आणि जर व्हेंटिलेशनला लीक आहे वगैरे असं वाटलं तर ह्याला पकडून तुम्ही अशा मॅन्युवर करू शकता टिल यू गेट अ गुड सील. हाँ epiglottis should not occlude this. That is why flap is there. This is unidirectional. So जेव्हा ट्यूब घालायची असते तेव्हाच फक्त तो रेज होईल पण epiglottis आतमध्ये जाणार नाही. सो द इट विल रिमेन पेटर. हां सो दिस इज कॉल्ड फास्ट ट्रॅक. यालाच तुम्ही जे व्हिडिओ लॅरिंगोस्कोप सारखा स्क्रीन अटॅच केला तर दॅट बिकम सी ट्रॅक. दॅट इज ऑल्सो इंटिमेटिंग एलिमेंट विथ व्हिडिओ लॅरिंगोस्कोप. दिस इज अनदर इंटिमेटिंग एलिमेंट. दिस इज कॉल्ड एलिमेंट प्रोटेक्टर. हे सेकंड जनरेशन आहे. याच्यामध्ये 2 गॅस्ट्रिक चॅनल्स. बाकी या सगळ्या या सेकंड जनरेशन एलिमेला सिंगल गॅस्ट्रिक चॅनल आहे. याला 2 आहे. तर इथून तुम्ही डायरेक्ट आपल्या सक्शनला कनेक्ट करू शकता आणि इथनं ट्रायल्स ट्यूब टाकू शकता. जेव्हा अशी 2 चॅनल असतात दिस इज कॉल्ड मेल कनेक्ट म्हणजे मेल हे अँड दिस इज कॉल्ड फिमेल. तर मेल पोर्ट जे असतं त्याला तुम्ही डायरेक्ट सक्शन आपला कनेक्शन जोडू शकता अँड थ्रू दिस यू कॅन इन्सर्ट फिडिंग आपलं राईस. आणि ह्याच्यामधनं यू कॅन डू इंट्युबेशन. दिस इज एअरवे कनेक्शन. हां दिस इज व्हेंटिलेशन. यू कॅन व्हेंटिलेट थ्रू दिस ऑर यू कॅन डू इंट्युबेशन. थोडी मोठी साईज but it is recommended that you use fiber optic for this. Directly ह्याच्यावरनं नाही करायला नाही पाहिजे. बट फॉर व्हेंटिलेशन हे फिट खूप चांगलं आहे ह्याचा. म्हणजे आम्ही इंजेमला वापरतो हा. आणि दुसरा ह्याचा ॲडिशनल एक हे आहे की हे आपण जेव्हा किती प्रेशर ठेवायला पाहिजे. आपण नाही तर रँडमली इंजेक्ट करतो ना. ते एखाद वेळेला जास्त पण होऊ शकतं कमी पण होऊ शकतं. तर ह्याच्यामध्ये त्यांनी कलर कोडिंग केलेलं आहे साधी सिरीज. आणि दिस इज नॉट रेकमेंडेड फॉर इंट्युबेशन बट फायबर ऑप्टिक असिस्टेड इंट्युबेशन तुम्ही करू शकता. म्हणजे ब्लॉकबस्टरसारखं डायरेक्टली ट्यूब नाही घालता येत बट थ्रू दिस यू कॅन पुट फायबर ऑप्टिक. आणि फॉर स्पॉन्टेनियस व्हेंटिलेशनसाठी हा चांगला आहे. हां स्पॉन्टेनियस व्हेंटिलेशन म्हणजे कंट्रोल पण वापरू शकतो. स्पॉन्टेनियससाठी तुम्हाला जर चूज करायचा झाला तर दिस इज बेटर. LMA सुप्रीम तुम्ही बघितलं असेल तर त्याच्यापेक्षा दिस इज बेटर फॉर स्पॉन्टेनियस.